नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8th स्टँडर्डमधील 3rd नंबरचा सिविकचा जो लेसन आहे द युनियन एक्झिक्युटिव्ह या लेसनचे क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया क्वेश्चन आन्सर. चला तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे चूज द करेक्ट ऑप्शन अँड रीराईट द स्टेटमेंट. तर फर्स्ट क्वेश्चन आहे इन इंडिया द एक्झिक्युटिव्ह पॉवर इज वेस्टेड इन द डॅश डॅश. तर या ठिकाणी प्रेसिडेंट ही फिल इन द ब्लँक्स राईट करायची. नेक्स्ट क्वेश्चन आहे द टेन्युअर ऑफ द प्रेसिडेंट इज ऑफ डॅश डॅश इयर्स 5 इयर्स. बघा टेन्युअर प्रेसिडेंटचा जो टेन्युअर आहे कार्यकाळ आहे तो 5 वर्षाचा असतो. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे द काउन्सिल ऑफ मिनिस्टर इज लेड बाय द डॅश डॅश. तर फिल इन द ब्लँक्स आहे प्राईम मिनिस्टर. द नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ नंबर द प्रेसिडेंट कॅन बी रिमूव्ड इफ द impeachment resolutions is passed by dash dash majority in both the house of parliaments. तर बघा 1/3 जे दोन्ही हाऊस आहेत त्यांची जी बहुमत आहे ते 1/3 पाहिजे असतं. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश इज द सुप्रीम कमांडर ऑफ द आर्म फोर्स. तर आर्म फोर्सचा सुप्रीम कमांडर हा प्रेसिडेंट असतो. तर डॉटेड लाईनमध्ये फिल इन द ब्लँक्स प्रेसिडेंट राईट करायची. नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲज पर द अमेंडमेंट द नंबर ऑफ मिनिस्टर्स इन द काउन्सिल शुड नॉट बी मोर दॅन डॅश डॅश % ऑफ द टोटल मेंबर ऑफ मेंबर्स इन लोकसभा. तर 15% मेंबर्स टू द टोटल नंबर ऑफ मेंबर्स इन लोकसभा. तर 15% मेंबर्स पाहिजे. त्यानंतर सेवन्थ नंबरचा क्वेश्चन आहे द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स स्टे इन पॉवर टिल एन्जॉय द सपोर्ट ऑफ मॅजॉरिटी इन डॅश डॅश. तर लोकसभा ही फिल इन द ब्लँक्स या ठिकाणी राईट करायची. देन 8 नंबर क्वेश्चन्स इन द ऑब्सेन्स ऑफ द प्रेसिडेंट डॅश डॅश कॅरीज आउट हीज फंक्शन्स. तर व्हाईस प्रेसिडेंट बघा ज्यावेळेस प्रेसिडेंट अब्सेंट असेल तर त्यांच्या बदले त्यांचं जे वर्क असतं ते व्हाईस प्रेसिडेंट बघत असतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड अँड राईट शोधा आणि लिहा. तर या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे द प्रेसिडेंट द प्राईम मिनिस्टर द काउन्सिल ऑफ मिनिस्टर आर कॉल्ड डॅश डॅश. तर एक्झिक्युटिव्ह. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे ड्युरिंग द पार्लमेंटरी सेशन्स द पीरियड अराउंड 12 noon इज नोन ॲज 0 hours. त्यानंतर थर्ड नंबर क्वेश्चन आहे द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ प्रेसिडेंट इज नोन ॲज इलेक्ट्रॉल कॉलेज. नेक्स्ट क्वेश्चन आहे काइंड ऑफ एमर्जन्सीज. तर या ठिकाणी तुम्हाला हा जो डायग्राम आहे तो कंप्लीट करून दिलेला आहे. तर तुम्ही ॲज इट इज तो कंप्लीट करून घ्यायचा आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा जो डायग्राम आहे तो सुद्धा या ठिकाणी कंप्लीट करून दिलेला आहे. तर बघा फंक्शन्स ऑफ प्रेसिडेंट इन इंडिया. तर प्रेसिडेंटचे जे कामं आहेत ते या ठिकाणी राईट करून दिलेत. तर ते ॲज इट इज तुम्ही राईट करून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी दिलेला आहे बघा फंक्शन्स. तर हा जो डायग्राम आहे तो सुद्धा कंप्लीट करून दिलेला आहे. तर तो तुम्ही कंप्लीट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एक्सप्लेन द फॉलोइंग कॉन्सेप्ट. तर या ठिकाणी इम्पॅचमेंट प्रोसिजर. तर ही जी कॉन्सेप्ट आहे ती या ठिकाणी राईट करून दिलेली आहे. तर ती तुम्ही ॲज इट इज बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे नो कॉन्फिडन्स मोशन्स. तर नो कॉन्फिडन्स मोशन म्हणजे अविश्वासाचा ठराव. तर अविश्वासाचा ठराव जो आहे तो कसा घेतला जातो तर या ठिकाणी त्याची जी डिटेल्स आहे ती राईट करून दिलेली आहे. इन द पार्लमेंटरी सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट इज लेजिस्लेचर ट्राय टू कीप कंट्रोल ओव्हर द एक्झिक्युटिव्ह. द एक्झिक्युटिव्ह stay in power till it's enjoyed to support of the majority in Lok Sabha. The members of the Lok Sabha can move a non-confidence motions by simply expressing we do not have confidence in the government. Then next question आहे जम्बो मिनिस्ट्री. व्हॉट इज जम्बो मिनिस्ट्री. तर या ठिकाणी त्याचा आन्सर राईट करून दिलेला आहे. ते सुद्धा तुम्ही ॲज इट इज बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर व्हाईस प्रेसिडेंट. The vice president is elected by members of the both houses. The president contesting the elections for the post of vice president should be citizens of India and should have
completed 33 years of age. त्यानंतर द नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रेसिडेंट. तर प्रेसिडेंटची जी कॉन्सेप्ट आहे ती या ठिकाणी राईट करून दिलेली आहे, तर तुम्ही ती ॲज इट इज बघून राईट करून घेऊ शकता. द प्रेसिडेंट इज द constitutional head of the India. He is elected by the direct elect representatives of the central and state legislature. The president elected to post of the president has to take an oath while accepting bears to post. According to the oath of president bears the responsibility of the protecting the constitutions and ensuring that two governments runs as per the constitution. 0 hours. तर याची जी कॉन्सेप्ट आहे ती या ठिकाणी राईट करून दिलेली आहे, तर ती तुम्ही ॲज इट इज बघून राईट करून घेऊ शकता. तर या ठिकाणी 5th नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे, एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिझन. तर रिझन द्यायचं आहे. तर या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, प्रेसिडेंट इज द नॉमिनल ऑफ कॉन्स्टिट्युशनल हेड ऑफ इंडिया. तर या ठिकाणी जो प्रेसिडेंट असतो, प्रेसिडेंट दॅट इज राष्ट्रपती हा नामधारी प्रमुख असतो. तर त्याचं रिझन द्यायचं आहे. तर या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे, द कॉन्स्टिट्यूशन्स हॅज vested all the executive powers in the president. The government carries out its functions in the name of the president. However, in the reality, the prime minister and the council of ministers run the government. तर बघा, खऱ्या अर्थाने जे गव्हर्नमेंट चालवत असते ते प्राईम मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर, राष्ट्रपती हा नामधारी प्रमुख असतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, द काउन्सिल ऑफ मिनिस्टर हॅज टू टेक पार्लमेंट इन टू कॉन्फिडन्स व्हाईल फ्रेमिंग पॉलिसीज. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा राईट करून दिलेला आहे, ॲज इट इज ते तुम्ही राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आन्सर द ब्रीफ. ब्रीफमध्ये क्वेश्चन राईट करायचं आहे, इनुमरेट द फंक्शन्स ऑफ द काउन्सिल मिनिस्टर्स. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तरसुद्धा राईट करून दिलेलं आहे. तर द काउन्सिल ऑफ मिनिस्टर टेक इनिशिएटिव्ह इन द प्रोसेस ऑफ द लॉ मेकिंग बाय द ड्राफ्टिंग द बिल्स proposal. It's introduce and the discuss the bills proposal in the house. It is also take the responsibility of the implementing the policies approved by the parliament. And then next question आहे, how does the parliament keep a check on the executive. तर या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते या ठिकाणी राईट करून दिले, द बिल proposals presented by the council of ministers and discussed in the parliament. These discussions and the debates help the members to scrutinize the bills proposals and the points of the shortcomings and help in the creations of healthy laws. During the parliamentary sessions, the proceedings of the houses begins with questions asked by the members of the house. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ इज द प्रेसिडेंट इलेक्टेड. तर प्रेसिडेंटची नियुक्ती कशी होती. तर या ठिकाणी आन्सर दिलेला आहे, द प्रेसिडेंट इज नॉट डायरेक्ट इलेक्ट बाय द पीपल ऑफ इंडिया. तर प्रेसिडेंट हा डायरेक्ट लोकांकडून निवडून आलेला नसतो. द कॉमन पीपल डू नॉट हॅव वोट इन द इलेक्शन्स ऑफ द प्रेसिडेंट. आणि कॉमन जनता जी आहे, सर्वसाधारण जनता जी आहे ते प्रेसिडेंटच्या इलेक्शनमध्ये त्यांना इलेक्ट करत नसतात, म्हणजे वोट करत नसतात. ही इज इलेक्ट बाय द इलेक्ट्रॉल कॉलेजेस. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्टेट द क्वालिफिकेशन नेसेसरी फॉर द कंटेस्टिंग द प्रेसिडेंटल इलेक्शन. तर आन्सर या ठिकाणी राईट करून दिलेला आहे, ॲज इट इज ते बघून राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मेन्शन द फंक्शन्स ऑफ द प्राईम मिनिस्टर. तर या ठिकाणी प्राईम मिनिस्टरचे जे फंक्शन्स आहेत ते सुद्धा राईट करून दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही ॲज इट इज बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ओपन एंडेड क्वेश्चन. तर या ठिकाणी ओपन एंडेड क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट शूड द MPs do to participate effectively in debates and discussions. तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते सुद्धा राईट करून दिलेलं आहे, ॲज इट इज ते बघून राईट करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8th स्टँडर्डमधील द युनियन एक्झिक्युटिव्ह या सिविक
पार्टमधील लेसन आज आपण अभ्यासलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.